तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे. विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकूया पुण्याच्या सौ सुशीला ग दिवाण यांनी लिहिलेली आठवण. गुरुवचने माझी श्रुतिस्मृती याचा भाग पहिला. चालतील सद्गुरू त्या मी पंथे जाईन, उमटतील पाऊले त्या मी धुळीत न्हाईन. ह्या दोनच ओळीत माझं जीवन क्षितिज विस्तारत आहे. त्या गुरुचरणांच्या सोबतीनं मला इथला खेळ खेळायचा आहे, म्हणून सद्गुरूंना सांगूनच काही लिहायचा प्रयत्न करते. तशी आण घेतल्या वाचून मला काही लिहिणं शक्यच नाही, कारण यापुढं मला त्याच आधारानं जगायचं आहे आणि शेवटी गुरुरूपात एकरूप होऊन जायचं आहे. एप्रिल 1969चा दीपलक्ष्मी अंक वाचून आम्ही पावस गाठलं. त्याचवेळी आमच्या जीवनात अखंड वैभवाच्या लाख लाख दीपज्योतींची रोषणाई झाली. त्या रोषणाईत डोळे दिपले नाहीत, तर समाधानानं तृप्त झाले. श्री स्वामींच्या खोलीत प्रवेश केला आणि त्या सतेज सुंदर श्रीमूर्तीला पाहिलं. तोच तिथं एका तेजा वाचून दुसरं काहीच दिसलं नाही. मला ते तेज सहन करणंही शक्य नव्हतं. श्रींनी आपल्या मृदू मधुर शब्दांनी मोजक्या वाक्यात आमची चौकशी केली. प्रसाद भेट म्हणून काही छोटी पुस्तकंही दिली आणि प्रसाद म्हणून डबा ठराविक पद्धतीनं हलवून प्रत्येकाला खडीसाखर दिली. त्या प्रसादातही काही विलक्षण सामर्थ्य आहे. तिथं मुक्कामाची सोय असते हे माहीत नसल्यानं आम्ही पुण्याला जाण्यास निघालो. पण मन मागे रेंगाळत होतं हे जाणवत होतं. पुण्याचा समुद्र पाहताना पावसच्या खोलीत सोहमनादात रंगलेल्या शांतीसागराची ओढ मनाला खेचून घेऊ लागली आणि त्या दोन सागरांच्या दर्शनानं पावन होऊन पुण्याला आलो. काहीतरी हुरहुर वाटू लागली. सागराजवळ जायचं आणि त्यात न्हावून न निघताच केवळ दर्शन घेऊन परत यायचं, असा प्रकार घडला होता. परब्रह्म सद्गुरू खूप द्यायला समर्थ होते, पण ते पेलायला तेव्हा माझीच ओंजळ अपुरी होती. प्रसाद घेताना झालेल्या स्पर्शानं आगळीच संवेदना जाणवू लागली. आपली गुरुमाऊली कोण हेही माऊलींनीच सांगावं इतकं अज्ञान आमचं. पण सगळे अपराध क्षम्य मानून प्रेमानं जवळ घ्यावं हा सद्गुरूंचा सहज भाव. तेव्हा मीही त्यांच्या भेटीची माझी तळमळ गुरुदेवांना पत्रानं कळवली आणि आता तुम्हीच एक समर्थ आहात या भवसागरातून सोडवायला, असं लिहिलं. 8-10 दिवसांनी पत्र आलं की सवडीनं थोडा वेळ थांबण्याच्या दृष्टीनं यावं. नंतर लिहिलं होतं, सर्व प्रापंचिक कर्तव्य शांततेनं हरिस्मरणपूर्वक करावीत. श्रींनी पहिल्याच पत्रातील अनेक शब्दांचं सामर्थ्य माझ्या ध्यानी आणून दिलं. सवडीनं हा एक शब्द मला घाई करू नये, प्रवास लांबचा, तेव्हा घरची सोय पाहून यावं इतकं सांगून गेला. तसंच प्रपंच अन परमार्थ हे भिन्न वाटले तरी त्या संकुचित प्रपंचाला विशाल परमार्थाचे रूप द्यायला शिक, असंच सुचवून दिलं. सिद्धांच्या शब्दामागे स्वानुभवाचं तप असतं.
मी पुन्हा 1970च्या एप्रिल महिन्यात पावसला गेले. सांप्रदायिक परंपरेची अक्षरे असलेली प्रार्थना मला बाकावर बसून म्हणायला सांगितली. सोहम प्रक्रिया स्वतः करून दाखवली आणि करवून घेतली आणि हलक्या स्वरात म्हणाले, रोज प्रार्थनेला बसताना महान भागवत आणि नाथ गुरुपरंपरेतील सर्वांना बोलावून त्यांच्या मागे आपण बसायचं. किती गोष्टी समजावून द्यायच्या. आजही ती सगळी समोर आहेत असं बघताना, त्यांच्या मागे बसताना मला अवर्णनीय आनंद होतो. साधना सहज असावी असा एक सूचक शब्द पुढे सांगितला. त्या सहज शब्दानं मी श्रीचरणी विनम्र झाले. त्यावेळचा तो सहज आज मला वारंवार जाग देतो. पुण्याच्या सौ सुशीला ग दिवाण यांनी लिहिलेल्या गुरुवचने माझी श्रुतिस्मृती या आठवणीचा हा होता भाग पहिला. उद्या आपण ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.